नमस्कार सर्वांना. मंडळी, दर आठवड्याला आपण एका मैत्रिणीला नवीन मैत्रिणीला भेटत असतो. तिच्या नवीन छंद ती काय जोपासते तिच्याशी गप्पा मारून तिचा व्यवसाय त्याच्यातून ती काय तिचा चालू आहे, कसं कसं ती करते हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण एका नवीन मैत्रिणीला भेटत असतो. आजही आपण एका नवीन मैत्रिणीला भेटायला आलोय. तर तिचा काय छंद आहे आणि काय कसं काय तिने सगळं हे उभं केलंय ह्या गप्पा मारण्यासाठी आज आपण तिच्याकडे आलोय. तर आपण चला तिच्याशी बोलूया. ओळख करून दे बरं तुझी. नमस्कार, माझं नाव प्रेमा मोहनलाल जैन. मी निगडी परमार कॉम्प्लेक्समध्ये राहते आणि गेल्या 15 वर्षापासून बचत गटशी मी जॉईन आहे. आणि बचत गट मध्ये आल्यानंतर मला खूप काही शिकायला मिळालं आणि नवीन मैत्रिणी भेटल्या. आणि सतत 25 वर्ष झाले मी काहीतरी नवीन नवीन शिकायचं आणि पुढे जायचं. लोकांच्या मध्ये एक आपला बाहेर जाण्यामुळे एक आपला आत्मविश्वास वाढतो. नाहीतर एक घरात बसून फक्त घर आणि स्वयंपाक याशिवाय अजून काहीतरी करायचे कायम माझी इच्छा असायची. त्यामुळे प्रत्येक वेळी मी नवीन नवीन काहीतरी उद्योग असू दे किंवा क्लासेस असू दे मी शिकत राहिले. आणि आता मी गेले 7-8 वर्ष झाले हे मसाल्यांचा बिझनेस करते. हा, म्हणजे सुरुवातीपासून तू काय काय करायला सुरुवात केलं? सुरुवातीला मी शिवण क्लास केला, फॉल पिको करत होते, अल्टर शिवायची. त्यानंतर 2 व्हीलर शिकवली. एमवेचा बिझनेस खूप छान केला मी. 2 व्हीलर तू इतरांना शिकवत होती? हो, मी स्वतः, मला सायकल पण येत नव्हती, पण मी स्वतः मी गाडी शिकून स्वतः नंतर मी सर्वांना 2 व्हीलर पण शिकवायची. 2 व्हीलर सगळ्या हातातच असतं, ब्रेक त्याच्यामुळे तसं काय गिअरचं नसतं, आपल्या गिअर असतं. पण मग अशी किती स्टुडंट शिकवले तू? 10 जणींना शिकवलं. 10 जणींना शिकवलं. 10 जणींना शिकवलं. त्याचं लायसन्स वगैरे त्यांना? लायसन्स नाही, मी स्वतः शिकवायची, लायसन्स स्वतः करायचे. म्हणजे प्रशिक्षण फक्त त्यांना? हो, प्रशिक्षण दिलं. ओके. आणि अजून काही? नंतर सोसायटीमध्ये लहान मुलांना पण मी मराठी क्लासेस घ्यायची. बेबी सिटिंग पण चालू केलेलं, पण त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम यायला लागलेला बेबी सिटिंग मध्ये. त्यानंतर ते स्टॉप केलं. पण आणि आता मी सध्या 7-8 वर्ष झालं मसाल्यांचं करते. आणि पापड, चहा मसाला, म्हणजे घरातून असं मला वाटायचं की कायम की घर सांभाळून आपण काहीतरी वेगळं करायचं आणि बिझी राहायचं, स्वतःला बिझी ठेवायचं आणि 4 पैसे पण. आणि कोणता मसाला करत होती? चहा मसाला करायची मी स्वतः आणि पापड करायचे. पण मग ते इथे येऊन घ्यायचे घरी? हो, सोसायटीतले लोक येऊन घ्यायचे आणि माझ्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये सेल व्हायचा चांगला. मग ते तिथे तुम्हाला जाऊन द्यायला? हा, मी नाही जायचे, मिस्टरच घेऊन जायचे. चहा मसाला आणि पापडचं. पण मग ते म्हणजे पापड हे चांगलं चालतंय. पापडाचं तर कायम मार्केट असतं त्याला. मग बंद का केलं? बंद की तर ते कसं जास्त घरात करायचं म्हणजे मेहनत खूप असते आणि ते हाताखाली ते गायडन्स एवढा नव्हता त्यावेळी, सपोर्टिंग एवढं नव्हतं. चांगला स्कोप होता. आणि आता नंतर एमवेचं केलं. एमवे मध्ये खूप छान हे केलेलं, खूप स्कोप छान होता. पण ते ऍक्सिडेंट झाला माझा, त्यानंतर मग ते स्टॉप झालेलं. म्हणजे असं काही ना काही कुठल्या ह्याच्यामध्ये अडचण आली, पण सोडलं नाही. परत दुसरं फिरायला लागत, बाहेर मार्केटिंग खूप करावं लागायचं, पण छान होता त्याच्यामध्ये पण स्कोप खूप छान होता. आणि आता सध्या तुझं मसाल्यांचं आहे ते. आता हे कंटिन्यू, आता हे कसं घरात बसून पण आपण खूप छान करू शकतो. धणा पावडर आहे ना? हा, धण्या पावडर आहे. आणि ही मिरची पावडर आहे. ती तिखट मिरची पावडर आहे, लाल तिखट. आणि ही सगळी पॅक वेगळी आहे. हा, हे मला वाटतं कसलं काश्मीरी मिरची पावडर आहे. हा, काश्मीरी मिरची आहे. त्याच्यानंतर ही बॅडगी मिरची आहे. ही मिरची आहे. हे हळद आहे. हळद आहे. डिंक आहे. डिंक आहे. अच्छा. आणि ह्या त्या धान्यामध्ये पाऱ्याच्या गोळ्या म्हणतात त्याला, पारा गोळी. ते त्याच्या धान्यामध्ये ठेवायच्या गोळ्या ना? ही चिंच आहे. हो, चिंच. आणि हिंग आहे. हिंग आहे. ओके. आणि ही चांदीची भांडी जे साफ करतो आपण, मूर्त्या वगैरे, त्याची पावडर आहे. चांदीची वस्तू किंवा दागिने साफ करण्याचं. बरं, हे चिंच वगैरे कसं मग, म्हणजे तुम्ही कुठून आणता? म्हणजे होलसेल कसं काय? हा, कर्नाटक मधूनच. सासर कर्नाटक? हो, सासर कर्नाटक. तिकडून आणता? हा, तिकडून होलसेल मध्ये. होलसेल मधून तिकडून आणता म्हणजे झाड वगैरे स्वतः? नाही. ओके, म्हणजे तिथून असं.
आणि हे डिंक पण तसंच का? हो, डिंक कर्नाटक मधूनच. कर्नाटक मधूनच का? हो. आणि हे हळद पावडर? हळद वाईची आहे, सातारा वाईची. वाई. अच्छा. आणि मिरची पावडर कर्नाटक मधून. होलसेल फॅक्टरी आहे तुमच्या नातेवाईक मध्येच, ते डायरेक्ट मॅन्युफॅक्चर करतात, तिथूनच घेते. तुला ते मग आणि हे जे आहे पारस कंपनी आहे, तर तिथं ते बनते. तर तिथून आम्ही हे आणतो, धणा पावडर. आणि लाल तिखट एकदम तिखट आहे ती, म्हणजे ज्यांना तिखट हवी जास्त तर मग ते तिखट ऑर्डर प्रमाणेच घेते. जास्त आमची हेच जाते, काश्मीरी आणि बेडगी. आणि ते तिखट आहे ते ऑर्डर प्रमाणेच घेते. पण मग त्यांना होलसेलच्या रेटने देतात? अरे आम्हाला ते होलसेल, आम्ही होलसेल रेट मधून आणतो, बाहेर रिटेल मध्ये. ते तर आहेच, पण म्हणजे तसं परवडतं का? म्हणजे तेवढं तुम्हाला मार्जिन असतं का? हा, थोडं तर मार्जिन घेणारच ना आपण. थोडं तर घ्यायलाच पाहिजे, पण मार्जिन पाहिजे ना. हो, मार्जिन. मग काय उपयोग आहे? बरं, त्याचं काय त्यांची अट आता जास्त कोणी एवढे लोक घ्यायला पाहिजेत? नाही असं काय. पाकिट कमीत कमी 50 किलो तरी. 50 किलो तर म्हणजे ते 50 किलो घ्यायला पाहिजे, तरच तुम्हाला ते रेट मिळणार ना. बरोबर. ह्या सीझन मध्ये मी 200 किलो सेल केले मिरची पावडर. आणि जास्त काही लोक आता क्वांटिटी मध्ये घेतात, एकच फॅमिलीमध्ये 4-5 लोक असतात, तर ते 20, 25, 30 किलो पण गेली, पुण्यापर्यंत गेली माझी मिरची पावडर ह्यावेळी. तर रेट पण मी मग त्यावेळी मग त्यांना म्हणजे कमी लावलेलं, थोडं कमी केलेलं, जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तर. पॅकेट तू स्वतः बनवलेलं? नाही, तिथूनच पॅकिंग करून. हो, फॅक्टरी मधूनच पॅकिंग होतं. जशी ती पारसचं आहे ना, तर ही कशी कंपनी आहे, त्यामुळं हे ब्रँड आहे ना, त्यामुळे ते थोडं मार्जिन पण असतं. ब्रँड आपल्याला पण तसं पडायचं असेल ब्रँड करता येतो, स्वतः करता येतं. आणि आता होलसेल मध्ये पण आता मी माझे काही लोक आहेत ते विचारायला गेलेत की आम्हाला होलसेल मध्ये देणार का. मग त्यावेळी मी विचार केला की पुढे अजून आता असं हॉटेल्स मध्ये वगैरे पण असं जाऊ शकते. त्यांना होलसेलच्या रेटने तू पण देते का? देऊ शकतो. हो, एक दोघांना दिलेली आहे मी. आणि असं जास्त सप्लाय होत असेल असं हॉटेलमध्ये वगैरे, मेसमध्ये मग त्यावेळी एक आपला ब्रँड आपण करू शकतो याच्यातूनच. हॉटेलमध्ये होणार, बरोबर. पण मग हे आता किती वर्ष करतेस तू हा व्यवसाय? 8 वर्ष झाले. 8 वर्ष. आणि हा डिंक जो आहे ना, हा किती येते? हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. एवढा घेतात? हो, 1-1 किलो घेतात. आणि जास्त मी जैन लोकांचं म्हणजे मिरची पावडर पण एक फॅमिली 5-5 किलो 10-10 किलो भरते एकाच वेळी, म्हणजे 5 किलो 10 किलो भरते फॅमिली. आणि डिंक पण 1-1 किलो जातो, कारण जैन लोक तपस्या उपवास खूप करतात ना, तर त्याच्यामध्ये डिंकाचा जास्त उपयोग होतो, त्यामुळे डिंक जास्त वापरतात. ह्याच्यामध्ये कॅल्शियम पण असतं विकनेस साठी. आणि खीर पण बनवतात आमच्याकडे, ह्याची डिंकाची आहे ना, खीर पण बनवतात. हो, हे तुपामध्ये ह्याच्या लाह्या करायच्या डिंकाच्या, आणि परत पाणी घालून ते परत उकळायचं. मग त्यात परत काजू बदाम आणि खोबरं घालून ते उकळून, ते अगर विकनेस आलेला असेल आपल्याला, लूज मोशन होतोय. नाही, थंड आहे. नाही, थंड आहे. डिंक थंड आहे. आणि हा कुठला आहे, जरा हातात घे बरं. तो हे का? हे हा हिंग. हा नवजीवन हिंग आहे, बांधणी हिंग आहे. हे तू सेल करते? हे होलसेल मध्ये मोठे पॅक आहे. हो, मोठे पॅक मिळतात. हो, घेतात. जास्त हिंग खाणारे असतात ना, तर ते घेतात. बापरे. हो का? कारण आम्हाला ते छोट्यांची सवय झाली. आणि हे कसं बाहेर जातात, ह्याच्यामध्ये बाहेर 280 रुपये रेट आहे. 280 का 85 रुपये रेट आहे. आपण त्यांना 220 रुपयांनीच देतो. पण होलसेल रेट मध्ये. फॅमिली मध्ये जास्त जातो का हॉटेल? नाही, बाहेर मित्रांच्या मध्ये, फॅमिली फ्रेंड्स मध्ये, आणि बाहेरचे लोक पण घेतात. हॉटेलमध्ये नाही अजून ट्राय नाही केलं अजून. आणि ते दुसरं जे आहे ना, चांदीचं, हे चांदीची सगळी वस्तू, सगळ्या चांदीच्या वस्तू आहेत ना, त्याचं आपण साफ करू शकतो पहिला, आणि परत नवीन होतात ते, म्हणजे साफ करून. ह्याचं तर प्रूफ मी आहे, कारण मी सुद्धा घेतलेलं आहे ते, त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी आमच्या ग्रुपमध्ये घेतलेलं आहे ते, आणि त्याचा खरंच चांगला उपयोग होतो. म्हणजे ते आता संपलेलं स्टॉक नाहीये वगैरे असतील तर त्याला ते नाही, सुखेल ते वस्तू ओल्या करायच्या आणि मग त्यावर पावडर लावायची आणि थोडंसं हे करून नंतर वॉश करायचं. आता त्याचा स्टॉक संपलेला आहे, त्यामुळे मी घरातलं ठेवलेलं आहे ह्याच्यावर. ठीक आहे, हे एक आपण चहा पावडर पण ठेवते. पण थोडं ते सांग बरं, ते कसं, म्हणजे काय करायचं असतं, ते यूज कसं करायचं ते.
हा, आता जसं आता चांदीची मूर्ती आहे ती थोडी ओली करायची अगोदर. हा ओली करून थोडीशी चिमूटभरच पावडर घ्यायची. हा आणि जर कोरा ब्रश असेल तर ब्रशनं जाप केलं ना तर ते आतमध्ये जे घाण वगैरे राहिलेली असते ना पूर्ण क्लीन होतं 2 मिनिटामध्ये. पण नंतर मग ती वॉश करायची, काय करायचं? हा, नॉर्मल वॉश करायची पाण्याने. हा, ते पावडर लावून वॉश करायची. हे करायचं म्हणजे पैंजण वगैरे. हा, पैंजण वगैरे सगळ्या जे चांदीच्या वस्तू आहेत ना ते सगळ्या साफ करू शकतो आपण, स्वच्छ करू शकतो. पण म्हणजे हे आता छान तुला म्हणजे घरातल्या हो आणि शॉप मध्ये पण ठेवतो. आमचं चांदीचं होलसेल शॉप आहे त्यामुळे शॉप मध्ये पण मागतात लोक, ते जातो. आपलं शॉप असेल तर तिथे पण आपलं सेल होतो. आणि ही चिंचेला पण म्हणजे फॅमिलीमध्येच आहे घेणारे दर महिन्याला वगैरे? दर महिन्याला नाही, असं 1-1 किलो 2-2 किलो. आता मी 5 किलो सेल केला. वर्षाचंच घेतात, वर्षाचंच घेतात. कारण लोकांना घरी पाणीपुरी वगैरे बनवतात त्यामुळे लागतेच. त्यामुळे हे कुठून आणले म्हणाल तू? हे कर्नाटक मधून. कर्नाटकचे आहे का? कर्नाटकची चिंच खाऊन नाही बघितलंय अजून. त्याची त्यांची प्राइस ऍक्च्युली किलो कशी आहे? 140 रुपये किलो आहे. 140 रुपये किलो. आता बाहेर रिटेल आपण विचारलं तर 200 रुपये 250 रुपयापर्यंत आहे. इथे आपण जास्तच असणार. 140 म्हणजे मला कमीच वाटतं. हा, त्यामुळे तिथून आणली आम्ही तर त्यामुळे. कर्नाटकची चिंच मी कधी खाल्ली नाहीये. म्हणजे ते टेस्ट मध्ये काय फरक आहे ते बघायला पाहिजे. ते पाऱ्याचे जे आहे ना ते जरा दाखव बरं. हा, पाऱ्याच्या गोळ्या आहेत. ह्या 3 ते 4 वर्ष चालतात. आणि जे धान्य आपण धुवू शकत नाही त्याच्यामध्ये पण आपण घालू शकतो, गव्हामध्ये तांदळामध्ये पण घालू शकतो. म्हणजे 10 किलो म्हणजे वर्षाचं ते आपण 10 किलोचं असेल तर त्याच्यामध्ये किती गोळ्या घालायच्या? त्याच्यामध्ये 2 गोळ्या बसवतात. 2 का 3? 2-3 गोळ्या. आणि मग हे कशाच्या गोळ्या म्हणून म्हणाले? हे सिमेंट मध्ये पारा घालून तयार केलेलं असतं. म्हणजे ते असं काही हे नाहीये. कारण तांदूळ धुतो ना आपण वापरतो, गहू नाही, त्या गव्हामध्ये पण घालू शकतो. उलट पावडर घालू शकत नाही गव्हामध्ये. काही लोक आजकाल पावडर पण घालतात पण ते हानिकारक आहे. गव्हामध्ये पावडर घालणं खूप हानिकारक आहे, गहू आपण धुवू शकत नाही. त्यामुळे ह्या गोळ्या त्याचे पण थोडी साईड इफेक्ट असतात पण ह्या गोळ्यांचं काही साईड इफेक्ट नसतात. म्हणजे हानिकारक नाही. आणि म्हणजे किती महिने, किती 3-4 वर्ष चालतात. 3 वर्ष तरी व्यवस्थित आपण वापरू शकतो आणि त्यानंतर बदलू शकतो. ठीक आहे. आणि आता ह्याची जरा किमती सांग बरं. हे धणा पावडर आहे, पारस कंपनीची आहे. हे 250 रुपये किलो आहे. 250 रुपये किलो. 1 किलो आहे ती. हा, 1 किलो. हे पारस तिखट आहे. हा, सेल करायची रेट. एमआरपी लिहिलेली असेल. सेल करायची रेट आहेत. हा, सेल करायची. सेल करायची. त्याच्यावर एमआरपी आहे ना? हो. मग ती एमआरपी 250 आहे का? हा. आणि हे पारस तिखट आहे, जास्त तिखट आहे. ज्यांना जास्त तिखट हवं त्यांच्यासाठी आहे. हे 440 रुपये. अच्छा, म्हणजे हे बाहेर पण मिळतं पारस, मी बघितलेलं आहे. पण 440. म्हणजे आहे ना, बाहेर पण सेल करतात ना? हो. आणि हे काश्मीरी मिरची आहे. कलर खूप छान येतो. भाज्या, ग्रेव्हीच्या भाज्या असतात ना त्याच्यासाठी. 450 रुपये किलो आहे. ती पण 1 किलोचं पॅक आहे का? हो, सगळे 1 किलोचे. हे बॅडगी मिरची आहे, त्याचा पण कलर छान आहे आणि मीडियम तिखट आहे. ते 350 रुपये किलो आहे. हळद आहे 320 रुपये 1 किलो. 1 किलोचं सगळे 320 रुपये किलो. आणि हा डिंक आहे, 550 रुपये किलो. 550 डिंक. आणि समजा जर तुला म्हणजे आता ऑर्डर कोणी दिली तर तिकडे त्यांना म्हणजे त्यांच्याकडे देते? घरपोच पण देते, घरपोच पण असते. आणि खूप वेळा आमचं शॉप आहे निगडीमध्ये, तर मी कसं त्यांना इथे, आमचं थोडं घर आउटसाईडला आहे त्यामुळे तिकडे होत नाही. आता हा व्हिडिओ युट्यूबला जाणार आहे तर मग तुला बाहेरच्या आपले जे इतर शहरांमधून सुद्धा आपले जे फॅमिली, आपली एक फॅमिली झालेली आहे आता ना, तर ते फॅमिली मेंबर बघतात. तर त्याच्यामुळे त्यांनी जर मागवलं तर मग ते पार्सल करावं, कुरिअर करू शकतो. आणि हेच कुरिअरचं चार्ज मग त्यांना द्यावं लागणार. कुरिअर शिपिंग चार्जेस लागतात, सगळे जण देतात. आणि त्यांना हेच चार्जेस लागतात. आणि जास्त घेतलं तर आम्ही होलसेल मध्ये पण आम्ही. अच्छा, म्हणजे त्यांनी जर जास्त घेतलं तर होलसेल रेट मध्ये लावतो. 10 किलो पेक्षा जास्त. आता एका फॅमिली मध्ये 30-35 किलो गेली एक फॅमिली मध्ये. एका फॅमिली किंवा आजूबाजूने जर सगळ्या त्यांनी मिळून जर मागवली तर तो फायदा होईल. हे छान आहे.
तिचा छंद रेसिपी पण आहे है ना? रेसिपी मुझे त्याच्यामुळे मग त्यांची स्पेशालिटी जी तिची काय आहे ते आपण आता बघणार आहोत. तर काय करून दाखवणार आहे तू? चुरमा लड्डू. चुरमा राजस्थानी लड्डू. आम्ही जैन आहे. हा. त्या जैन मध्ये राजस्थानी मध्ये चुरमा लड्डू जास्त फेमस असतात. अच्छा, हा. तुम्ही जैन आहे? हो जैन. हा. राजस्थानी जैन आहे. राजस्थानी तर राजस्थानची दाल बाटी आणि चुरमा लड्डू हे मेन रेसिपी आहे. हा. रेसिपी आहे. आता हे तू कोणतं पीठ हे घेते? गव्हाचं पीठ आहे. हा. थोडासा त्याच्यामध्ये हा बारीक रवा म्हणजे घातलाय. regular आपल्या गव्हाचं हा, पीठ जे regular. पोळ्यांना चपातीला वापरतो हो. ते. त्याच्यामध्ये काय मीठ वगैरे टाकलं? मीठ थोडं मीठ घातलं. हा. थोडासा बारीक रवा घातला. एक बारीक रवा पण घातले? हा बारीक बरं, रवा. 2 म्हणजे त्याचं टीस्पून. काय प्रमाण आहे का? 2 टीस्पून जास्त नाही, थोडा कमीच हा. घालायचा. म्हणजे आणि आता हे त्याच्या पीठ किती असेल तर 2 टीस्पून? जसं आता एक वाटी पीठ आहे तर पाऊण 2 चमच छोटे 2 चमच रवा घातला. बारीक रवा. क्रिस्पी आणि होते ना थोडंसं- त्यामुळं. हा, थोडंसं मीठ. हो थोडस हा. मीठ. आणि आता त्याच्यामध्ये थोडस तुपाचं मोहन गरम. हे तूप आहे का ते? तूप हा तूप आहे. कढईत, ओके. हा तर हे थोडं तूप घातलं बस आता. हा, म्हणजे साधारण हे म्हणजे कडकडीत नाहीये मला. हा नाही गरम केलेलं आहे. हा, पण हा तर हे छान एकसारखं मिक्स करायचं. आता हे मिक्स करायचं आणि मळून घ्यायचे. हा मळून. आणि ते आपण जसं पोळ्यांना मळतो तसं कसं मळायचं? नाही एकदम घट्ट मळायचं. एकदम घट्ट एकदम घट्ट मळायचं. तर ठीक आहे, आपण ही तयारी करून घेऊया. पीठ मळून झालंय. हो असं एवढं टाईट मळायचंय. हा. जसं आपण पुऱ्या कडक पुऱ्या बनवतो ना हा. त्याच्यासारखं बनवायचंय. आता छोटासा हे लोई आटा पीठ घेते मी आणि ते असं दाबायचं मुठीमध्ये घेऊन आहे ना असं दाबून घ्यायचं. ह्याला आम्ही राजस्थानमध्ये पिडली म्हणतो. पिडली. हा तर हे तुपामध्ये एवढा गोळा तुपामध्ये तळायचा? हो एवढं तळायचं. असं मुठी. हा पिडली. बघते एकदम गरम झालंय का? मुठीत दाबून घ्यायचं. हो गरम झाले ते तूप गरम झाले. आणि सिमवर कमी गॅसवर तळायचे नाहीतर ते आतून कच्चं राहतं. कमी गॅसवर तळायचं. अच्छा, त्याला तुझी बोटं दिसतायत म्हणजे दाबलेलं ते मुठीने दाबून हा घ्यायचं. हा ते आणि एकदम कमी गॅसवर. आता हे तू अगोदर तळून घेतलेले? हा हे तळून घेत गोल्डन हे असं. हा अशामध्ये आपण हे करायचं. आता हे आपण स्लो गॅसवर. हा एकदम कमी गॅसवर. आणि आता हे आपण मिक्सर मधून काढूया. मिक्सर मधून काढायचे का? हा मिक्सर मध्ये फिरून घेतले? हो मिक्सर मधून फिरवून घेतलं. चाळून घ्यायचं? हो चाळ घ्या, कारण असे तुकडे वगैरे नको. नाहीये तुकडे तरी पण आपण चाळायला एकदा ठीक होत. कधी कधी तुकडे असतात मग ते तोंडामध्ये येतात. ह्याच्यात आपण गोड काहीच टाकलेलं नाहीये अजून. नाही पिठाचं जे आपण तळून घेतलं त्याच्याच गोळ्याचं ते तळून नंतर मग आता हे मिक्सरला लावून चाळून घेते. हो असा हा रवा झाला तयार याचा. आता हे काय करते तू? आता ह्याच्यामध्ये काय टाकलं? तूप टाकलं या कढईमध्ये. आणि आता तू ड्रायफ्रुट्स तळून घेते का? हा अगोदर डिंक तळून घेते. डिंक तळून घेते? हा थोडासा डिंक पण घालायचे? हो थोडा डिंक घालायचा. हे आहे खोबरं, बदाम, डिंक, काजू आणि इलायची पावडर. एक मिनिट, परत खोबरं, सुकं खोबरं आहे? हा सुकं खोबरं एकदम बारीक बारीक पीस करायचे त्याचे. बदाम आहेत, डिंक आहे, काजू आणि इलायची पावडर. आता ही इलायची पावडर आपण थोडी ह्याच्यामध्येच घालूया. आणि गुळ. अगोदर आपण काय करू? साखर नाही वापरायची? साखर नाही वापरायची. चांगलं आहे ना? हा आणि शुगर वाल्यांना तर खूपच चांगले, हेल्दी पण असतात ते लाडू. आता आपण अगोदर डिंक तळून घेऊया. असे फुलं येतात. फुलला तो. खूप गरम झालंय. गरम. आता थोडं खोबरं टाकते. पण तू गॅस बंद केला? हा बंद केला, जास्त गरम झालेलं आहे ना. तापलंय जोरात. हा तापलंय. फक्त 2 मिनिटं ठेवायचं. आणि म्हणजे हे काय गोल्डन ब्राऊन वगैरे करायचं नाही, फक्त थोडस तुपामध्ये हे करून घ्यायचं. नुसतं ते हे करायचं. हा तसं कच्च नाही लागत ना.
हे काजू आणि बदाम एकदम टाकले ना. हा पौष्टिक आहे पण हो पौष्टिक आहे. आणि गुळ आहे त्याच्यामुळे तो सरळ म्हणजे सगळ्यांसाठी चांगला आहे. हो ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांना पण चांगलं आणि हेल्दी पण आहे. हेल्दी पण आहे. आता अजून थोडस तूप घालायचं, जास्त नाही, कारण ऑलरेडी याच्यामध्ये आहे. आता जेवढं हे आहे पीठ आहे, जे रवा आहे त्याच्या अर्धा आपण गुळ घालायचा. तर मी काय मांदाणीच घालते अंदाजाने, असं म्हणजे जेवढा रवा आहे त्याच्या निम्मा गुळ घालायचा. आणि त्याचा आता काय पाक बनवून घ्यायचा. हा विरघळवायचं, पाक नाही करायचं. पाक नाही करायचं, फक्त विरघळवायचा. आणि हा रवा म्हणजे तो जे मिश्रण आपण गव्हाचे लावून घेतलं, गव्हाचे हो ते गव्हाचाच रवा म्हणजे आपण तयार केलाय. गव्हाचं म्हणजे आपण तळून घेतलं ना, हो त्याचं जे मिक्सरला लावलं, त्याचं जे बनलं ते चाळून घेतलं, त्याचा रवा, मिश्रणाचा रवा. आणि हे नुसतं वितळवून घेतलेलं आहे. फक्त बारीक करून घेतलं. वितळवून घेतले. पाक नाही करायचा. पाक नाही करायचा. आता हे आपण गुळाचा असा पाक केलेला आहे, तुपामध्ये घालून पूर्ण गुळ विरघळायचे. आणि आता हा गरम गरम आपण पाक नाही करायचा. पाक नाही, पाक केलं तर कडक होतील. आता आपण असं पूर्ण विरघळून घेतलेलं आहे. सगळं एकजीव करायचं. गुळ गरम झालेला आहे म्हटल्यानंतर वळताना पण चटके बसतात ना, गरम असतो ना. हो पंखा लावून थांबायचं असतं ना. एक 5 मिनिटं, कारण पाक तर नाहीये ना, त्यामुळे एवढं काय प्रॉब्लेम नाहीये. 2 मिनिटं फॅन लावते. खोबरं असे तुकडे केलेत ना. हो बारीक बारीक असं पातळ किसलं तर आता ते आपल्या इच्छेवर आहे. आमची पद्धत ही आहे. आमची पद्धत आहे. आम्ही असे पण हे कसं टेस्ट चावताना आपल्याला टेस्ट लागते ना, म्हणजे दाताखाली ते मिळतं. ओके, म्हणजे त्याची पद्धत तशीच आहे. डिंकाच्या लाडू मध्ये किसून बारीक करून देतात. कारण सगळ्याच आम्ही लाडू आमच्याकडे बनतात ना, ते असे आपले नाही जरा. आता हा डिंक जो आहे ना, तो थोडा आपण असा हाताने चुरायचा. मिक्सच केले. जे असे फुललेत ना, ते थोडंसं पण दाबलं ना ते असं आत जात. सगळं मिक्स करून घ्यायचं हाताने. आता आपल्या ह्याच्यावर आहे, आपण थोडा मसाला कमी पण घालू शकतो. जसं ड्रायफ्रुट्स आहे, डिंक आहे, मी थोडा जास्त घातलाय त्यामुळे खाण्यामध्ये जातो आपल्याला. नाहीतर बाहेर आपल्याला खूप कमी असतो ह्याच्यामध्ये मसाला म्हणजे ड्रायफ्रुट्स वगैरे कमी असतात. तर आपण घरी बनवलेलं आहे त्यामुळे थोडे जास्त घातलेले. बाहेर जर तुम्हाला जसं राजस्थानी तुम्ही डिश घेतली ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप कमी दिसणार ड्रायफ्रुट्स. आता आपण घरी केलेलं आहे त्यामुळे आपण थोडं जास्त घातले. पण हे कधी खास असं म्हणजे हे आहे का, असं कुठल्या सणाला म्हणा किंवा बनवायचं असं काय त्याचं हे आहे का, कधी पण? असं जास्त आमच्याकडे शुभ कार्य असतं ना, त्यामुळं त्यावेळी हे चुरमा लड्डू, जर साखरपुडा असतो तर साखरपुड्यामध्ये चुरमाचे लड्डूच बनवतो आम्ही. माहिती नाही नंतर. पण एक लग्न मी तिकडे अटेंड केलं, आमच्या फॅमिलीतच झालेलं आहे. त्यांचं तर दूध लाडू काहीतरी मिळालं आम्हाला खायला, एवढा टेस्टी होता. माय गॉड, त्याची टेस्टच विसरू शकणार नाही मी. खरंच सुंदर होता तो. तो कसा बनवला होता माहिती नाही. ती खास राजस्थानच स्पेशालिटी होती ती. राजस्थानमध्ये करण्याची पद्धत पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी होऊ शकते. आता हा शेप ज्याला पाहिजे, छोटा मोठा पाहिजे बनवू शकता, जसं पाहिजे तसं. म्हणजे तुझ्या हाताला गरम नाही लागत आहे? नाही, थोडं थंड झालंय. कारण गुळ गरम जास्त चटके असतात. नाही एवढं. हे झालेलं आहे आता. हे लाडू हे चुरमा लड्डू तयार झाले. चुरमा लड्डू चुरमा
दाल बाटी और चूरमा के लड्डू हे स्पेशालिटी आहे राजस्थानची. तुम्ही ती दाल बाटी ते धुळे साईडची आहे आणि हे चुरमा लड्डू राजस्थानी. दाल बाटी आणि चुरमा लड्डू हे चुरमा लड्डू. दाल बाटी तुमचे वेगळे. हो, आता दाल बाटी आता ह्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार आहेत. दाल बाटीमध्ये पण आता ही जी आहे बाटी आम्ही तळलेली आहे डायरेक्ट. ते मुठिया बनवून जे ह्याच्यासाठी केलेली आहे ना ते आम्ही ही तयार केलेली आहे. आणि ही जी डाळ आहे हे मिक्स डाळ केलेली आहे आम्ही ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्स डाळी, सगळ्या डाळी उडदाची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, हरभरा डाळ, सगळ्या डाळी मिक्स करून ह्याच्यामध्ये आम्ही असं आंबट नाही करत. टोमॅटो, गरम मसाला आणि तुपाची फोडणी असते ह्याच्यात. आंबट नाही करत. चिंच पण नाही. मिक्स डाळी आणि तुपाचीच फोडणी असते ह्याला. आणि ह्याच्या बाटीमध्ये पण अजून 2 प्रकार आहेत. एक तर स्टीम करून मग तळू शकतो ती एक बाटी आहे. आणि डायरेक्ट म्हणजे अगोदरच्या जमान्यामध्ये चुलीवर किंवा कोळशावर करायचे. ते आता ते ओव्हन आहे त्याच्यात भाजून ते डायरेक्ट भाजून आता ते ओव्हन येतं, त्या ओव्हन मध्ये डायरेक्ट भाजतात आणि डायरेक्ट मग तुपामध्ये बुडवून मग डाळ बाटी ही खातात. आणि चुरमा लड्डू जे राजस्थानी ओरिजिनल डाळ बाटी ती आहे. ते स्टीम करून ह्याच्यामध्ये शेकून भाजून ह्याच्यामध्ये खातात डाळीमध्ये. आता आपल्या बरोबर मधुरा आहे टेस्ट घ्यायला. छानपैकी टेस्ट घेईल. बघूया बरं कशी आहे. पूर्ण खायचंय. पूर्ण खायचं. खूपच सुंदर. खूपच मस्त. घरी येणार करणारे. छान.